तर काय म्हणत होता काका तुम्ही? हा राणाजी, तुम्ही फार भारी जमवलंय. अहो काका, या असल्या गोष्टी म्हणजे माझ्या आजचं मळ. नाही, तरी पण मला फार बरं वाटलं राणाजी. काका, आपण बाहेर जाऊन बोलूया काय? अंजली, तू कशाला उगीच मध्ये मध्ये डोकावतेस? जावाई बापांना आवडत नाहीये ते. मला इंटरेस्ट नाहीये असं मी मगाशीच सांगितलं ना. मग चांगलंच आहे की. म्हणजे आपल्या सिक्रेटला काय बी भ्या नाही बघा. तुम्ही काय म्हणत होता? हा, तुम्ही फार भारी जमवलंय हे. अहो, तुमचा हा प्लॅन बघून मलाही उत्साह आलाय. मी पण करेन. अहो करा, नक्की करा. अंजली, सारखं सारखं तुझं इथं काय आहे ग? अरे वा, आता माझ्याच घरात मलाच चोरी आहे का? मी माझं पुस्तक घ्यायला आले होते. काका, एक गोष्ट ध्यानात ठेवा, ह्यो कागद लई महत्वाचा आहे. कुणाच्या बी हातात पडता कामा नये. हा, आपलं सिक्रेट आहे. अहो, तुम्ही काळजीच करू नका. तुमचं सिक्रेट सिक्रेटच राहील. हो, नकोच आहे मला तुमचा कागद. हातही लावणार नाही तुमच्या कागदाला. मला काही फरक पडत नाही. मग तर एकदम बेस्ट आहे. काका, मी येतो काय? काकीनं सांगायला जातो म्हणून. येऊ काय? चालेल, चला. अजिबात हात लावायचा नाही. राणाजींचं सिक्रेट आहे ते. ते सिक्रेटच राहिलं पाहिजे, कळलं? त्यांनी एवढा विश्वास टाकलाय माझ्यावर, तो निभावायला नको. आणि तुला जर माहित करून घ्यायचं असेल ना, ते विचार ना राणाजींना. काही गरज नाही. तुम्ही ना सगळे एकमेकांना सामील झालाय. का त्रास देताय? कोरा कागद?